लेक्चर 1.4 मध्ये आपण टेक्स्टबुक पेज नंबर 3 वरील केपलर्स लॉज पाहणार आहोत आणि केपलर्स लॉजमध्ये जो पहिला पॉईंट आहे तो पहिला पॉईंट आहे डू यू नो. आता डू यू नो मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट इज ॲन एलिप्स. आता एलिप्स म्हणजे काय असतं हे आपण ह्या आपल्या लेक्चरमधून जाणून घेणार आहे आणि त्या एलिप्सचा केपलरचे नियम शिकताना आपल्याला ॲक्च्युली कसा उपयोग होतो त्याचे उपयोग देखील म्हणजे केपलर्सच्या लॉजच्या बाबतीत एलिप्सचे काय ॲप्लिकेशन्स आहेत हे ॲप्लिकेशन्स देखील आपण याच्यामध्ये समजावून घेणार आहे आपल्या व्हिडिओ लेक्चर 1.4 मध्ये. तर आता एलिप्स जाणून घेताना सुरुवातीला तुम्ही सगळेजण आईस्क्रीम खाताय आणि आईस्क्रीम कोनमधून देखील तुम्ही निश्चित खाल्लेला असेल. तर आपण हा एक कोन मी इकडे तयार केलेला आहे जो तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. हा कोन दिसतोय तुम्हाला. आता हा जो कोन आहे हा कोन मी काय केलं की ह्या कात्रीनं मी जर हा कोन काय केला इकडं असा कट केला तर काय मिळेल तुम्हाला. निश्चितपणे आपल्याला काय भेटणार आहे जी एक प्रतिकृती भेटेल ती म्हणजे एक आकृती भेटणार आहे आपल्याला. सरळ जर हा कोन मी कट केला तर मला भेटणार आहे वर्तुळ. मला काय भेटेल वर्तुळ भेटणार आहे. पण समजा हा जो कोन आहे हा मी काय केला हा इन्क्लाइन्ड प्लेनमध्ये मी कट केला म्हणजे हा थोडासा मी तिरकस असा कट केला. तर इथं तिरकस कट केल्यानंतर तुम्हाला इथं देखील जाणवत असेल की आपल्याला एक ओव्हल शेप्ड अशी एक आकृती इथं दिसत आहे तुम्हाला. इकडे मी कटच केलेला ऑलरेडी. तर इकडं तुम्हाला एक ओव्हल शेप्ड अंडाकृती अशी एक फिगर तुमच्या लक्षात येत असेल. यालाच आपण काय बोलतो इलिप्स बोलतो. म्हणजे आपण ज्यावेळेला एखादा जो कोन आहे तो कोन ज्यावेळेला याला सरळ कट करतोय त्यावेळेला आपल्याला सर्कल भेटणार आहे. परंतु ज्यावेळेला आपण त्याला इन्क्लाइन्ड प्लेनमध्ये ज्यावेळेला त्याला कट करतोय त्यावेळेला आपल्याला काय भेटणार आहे इलिप्स भेटणार आहे. आता हा जो इलिप्स आहे ॲन इलिप्स इज द कर्व ऑब्टेन्ड व्हेन अ कोन इज कट बाय ॲन इन्क्लाइन्ड प्लेन. जसं मी आता तुम्हाला सांगितलं. इट हॅज टू फोकल पॉईंट्स. This is ellipse. There are two focal points of this ellipse, F1 and F2, and these focal points are called foci. ज्यावेळेला हे दोन फोकल पॉईंट्स असतील दोन फोकल पॉईंट्स याला आपण काय बोलतो ज्यावेळेला आपण एकाचा विचार करतो त्यावेळेला याला बोलतो आपण फोकस. आणि ह्या दोन्हींचा विचार करतो म्हणजे याचं जे अनेक वचन ज्याला आपण म्हणूया प्लुरल ते प्लुरल आहे फोकाय. तर ज्यावेळेला दोघांच्या बाबतीत आपण विचार करतो त्यावेळेला आपण त्याला फोकाय बोलू. तर असे इलिप्सला दोन फोकाय असतात म्हणजे याला दोन फोकल पॉईंट्स असतात. हे F1 आणि F2. हा जो आहे ना हा काय हा मेजर ॲक्सिस आहे. म्हणजे या इलिप्सचे जे काही भाग होतात दोन हा असा एक भाग आपण करू शकतो. दोन पार्ट होतात त्याचे दोन पार्टमध्ये. याला आपण बोलणार आहे मेजर ॲक्सिस. याला काय बोलणार आहे आपण मेजर ॲक्सिस बोलणार आहे. आणि याला आपण काय बोलणार आहे मायनर ॲक्सिस बोलणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं एक्स आणि वाय असतं त्या पद्धतीनं मायनर ॲक्सिस आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे समजा हे ए असेल हे अंतर जे आहे हे ए असेल तर हे देखील काय होतं ए असेल आणि हेच काय होईल इकडं 2a होईल. ज्या पद्धतीने हे जे डिस्टन्स आहे हे बी असेल तर हे इथूनचं जे डिस्टन्स आहे हे काय आहे बीच असेल आणि हे डिस्टन्स जे आहे हे डिस्टन्स टोटली किती होईल 2b होईल. आता तुम्हाला मेजर ॲक्सिस समजलेला आहे मायनर ॲक्सिस समजलेला आहे. आता यामध्ये आपण हा जो इलिप्स आहे ह्या इलिप्सवर म्हणजे इकडं जो तिसरा पॉईंट दिलेला आहे तो तुम्हाला मी आकृतीमध्ये समजावून सांगेल की तिसरा पॉईंट दिलेला आहे व्हॉट इज ॲन इलिप्समधल्या ॲन्सरमधील हा तिसरा पॉईंट आहे. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द टू फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. आता इकडे मी 3 पॉईंट्स घेतलेले आहेत जसे की तुमच्या डू यू नो ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील काय केलेले आहेत असे 3 पॉईंट्स घेतले गेलेले आहेत तुमच्या बुकमध्ये. त्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहू शकताय की त्याच्यामध्ये हे 3 पॉईंट्स ऑलरेडी घेतले गेलेले आहेत. F1 आणि F2 हे दोन फोकल पॉईंट्स आहेत आणि A, B आणि C हे जे आहेत हे ह्या ऑर्बिटवर आपण घेतलेले 3 पॉईंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथं देखील मी A हा पॉईंट घेतलेला आहे. इकडं मी काय केलेलं आहे B हा पॉईंट घेतलेला आहे आणि इथं C हा पॉईंट घेतलेला आहे. म्हणजे ह्या इलिप्सच्या ऑर्बिटवर मी हे 3 पॉईंट घेतलेले आहेत. आता
हे 3 पॉईंट्स मी का घेतलेले आहेत, कारण ह्या 3 पॉईंट्सच्या माध्यमातून मला एक गोष्ट सिद्ध करायची आहे की ज्या वेळेला म्हणजे ह्या इलिप्सच्या ऑर्बिटवर मी कोणताही एक डॅम पॉईंट घेतो आहे आणि तो डॅम पॉईंट जो आहे त्या डॅम पॉईंटपासून फोकल पॉईंट्स जे आहेत तिथपर्यंतचं जे अंतर आहे ते कुठलाही एक पॉईंट घ्या तुम्ही, ते इतर पॉईंट्सच्या बरोबर त्याचं जे डिस्टन्स आहे ते सेम येणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आता अजून मी तुम्हाला असं सांगू शकतो की इकडं ज्या पद्धतीने या आकृतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तसं आता मी काय केलं की हा जो आहे हा मेजर ॲक्सिस आहे, हा मेजर ॲक्सिस आहे आणि हा मायनर ॲक्सिस आहे, हा मायनर ॲक्सिस आहे. ओके, आता इकडं मी हा पॉईंट घेतलेला आहे ए आणि इकडं 2 फोकल पॉईंट्स आहेत. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की इथं F1 आहे आणि इथं F2 आहे. आता ज्या वेळेला हे AF1 आणि AF2 हे जे डिस्टन्स आहे, फॉर एक्झाम्पल मी इकडं ते लिहितो इकडं AF1 प्लस AF2 हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स समजा जे असेल, हे डिस्टन्स जे असेल तर मी इकडं काय केलं की इकडं सेकंड पॉईंट घेतला, या पॉईंटला मी बी म्हटलं. तर ह्या बी पॉईंटपासून इकडं परत मी काय केलं F1पर्यंत डिस्टन्स घेतलं आणि F2पर्यंत देखील मी काय घेतलं डिस्टन्स घेतलं. आता इकडं मला हे सांगायचं आहे तुम्हाला ह्या तिसऱ्या पॉईंटमधून द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉईंट्स फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. म्हणजे ज्या पद्धतीनं मी AF1 प्लस AF2 इज इक्वल टू जे आलं त्याच पद्धतीनं BF1 लिहितो इकडं मी BF1 प्लस BF2 हे डिस्टन्स देखील जेच येणार आहे. आता मी अजून एक इकडं पॉईंट घेतो आहे. आता या पॉईंटला मी सी म्हटलं तर CF1 आणि CF2 म्हणजे इकडे मी घेतलं CF1 प्लस CF2 हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स देखील जेच येणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आपण ह्या इलिप्सच्या कोणत्याही ऑर्बिटवर कितीही पॉईंट घेतले तर त्याचं ह्या 2 फोकल पॉईंट्सपासून येणारं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय असेल सेम असेल. म्हणजेच ज्या पद्धतीने इकडे हे डिस्टन्सेस घेऊन मी तुम्हाला दर्शवलेलं आहे. आता याच पद्धतीनं आपल्या डू यू नो ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये केलेलं आहे. जसं हे इकडं मी दर्शवलेलं आहे तुम्हाला की इकडं इफ A, B and C आर 3 पॉईंट्स ऑन द इलिप्स अँड F1 अँड F2 आर 2 फोकल पॉईंट्स ओके ऑफ द इलिप्स देन AF1 म्हणजे हा आहे AF1 प्लस AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. ओके, आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. इलिप्सच्या ह्या कॉन्सेप्टचा हे तुम्हाला चांगलं अंडरस्टँड झालं इलिप्स तरच तुम्हाला केप्लर्सचे लॉज समजणार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की इकडे याला हा जो आहे हा आपण काय बोलतो हा मेजर ॲक्सेस बोलतो, हा पूर्ण जो आहे तो मेजर ॲक्सेस आहे. ओके, पण यातल्या अर्ध्या भागाला म्हणजे ह्या ए एवढ्याच पार्टला आपण काय बोलणार आहे, हा जो पार्ट आहे हा पार्ट याला आपण काय बोलणार आहे सेमी मेजर ॲक्सेस असं बोलणार आहे. याला काय बोलणार आहे आपण सेमी मेजर ॲक्सेस असं बोलणार आहे. आपण आता नेक्स्ट जो क्वेश्चन पाहणार आहोत तो क्वेश्चन केप्लर्स लॉजवर आधारित आहे आणि तो एक्झरसाइज क्वेश्चन नंबर 2 जो आहे इथं मी लिहिलेला हा ॲक्च्युली एक्झरसाइज क्वेश्चन आहे त्यामुळेच मी याला स्टार मार्क केलेला आहे. हा क्वेश्चन आहे राईट द 3 लॉज गिवन बाय केप्लर. आता एलिप्स आपण समजावून घेतल्यानंतर आपण केप्लर्सचे जे 3 लॉज आहेत ते लॉज आपण याच्यामध्ये पाहणार आहेत. आता केप्लर्स फर्स्ट लॉ जो आहे तो एकदम सिम्पल आहे, सोपा आहे. म्हणजे यामध्ये प्लॅनेटचं जे लोकेशन आहे आणि सनचं जे लोकेशन आहे ते लोकेशन तुम्हाला ह्या फर्स्ट लॉमध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे इकडं आपण ही ऑर्बिटल विचारात घेतली. ही ऑर्बिटल विचारात घेतल्यानंतर ह्या फर्स्ट लॉमध्ये तुम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे
ही इलिप्टिकल जी ऑर्बिट आहे, ह्या इलिप्टिकल ऑर्बिटवर जे प्लॅनेटचं लोकेशन असणार आहे, जे प्लॅनेट प्रेझेंट असणार आहे तो ह्या ऑर्बिटवर इथं असणार आहे. आणि हा जो हे जे फोकल पॉईंट्स आहेत, हे 2 फोकल पॉईंट्स असतात इलिप्सचे. ह्या 2 फोकल पॉईंट्सपैकी कोणत्याही एका फोकल पॉईंटवर सन प्रेझेंट असेल. म्हणजे इथं आपण सन प्रेझेंट आहे, इथं सनचं लोकेशन असेल आणि इथं प्लॅनेटचं लोकेशन असेल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतोय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. द ऑर्बिट of a planet is an ellipse with the sun at one of the foci. म्हणजे ह्या ऑर्बिटलवर प्लॅनेटचं लोकेशन इथं आहे आणि सनचं लोकेशन इथं आहे. आता जो सेकंड लॉ आहे केप्लर्सचा सेकंड लॉ जो आहे तो सेकंड लॉ काय सांगतोय की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. आता आपल्याला बुकमध्ये हा सेकंड जो लॉ आहे केप्लर बाबांचा, हा केप्लर बाबांचा सेकंड लॉ समजावून सांगण्यासाठी एक फिगर देण्यात आलेली आहे. ही फिगर देखील मी इकडं सेपरेट तुमच्यासाठी ड्रॉ केलेली आहे. आता इकडं आपण असं गृहीत धरूया की इथं हे एक प्लॅनेट आहे. हे प्लॅनेट ह्या ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत इतका एरिया, समजा की ह्या प्लॅनेटला ए पॉईंट टू बी पॉईंटपर्यंत जाण्यासाठी 1 तास लागतो आहे. 1 हावरमध्ये हा प्लॅनेट जो आहे तो ए टू बी हा एरिया काय करतो आहे, ऑक्युपाय करतो आहे. तर याच्यामध्ये आता हेच प्लॅनेट जे आहे ते पुढं गेल्यानंतर सी पॉईंटपासून डी पॉईंटपर्यंत तेवढ्याच कालावधीमध्ये म्हणजे 1 हावरमध्ये जर जात असेल तर आपल्याला इकडं असं जाणवतं की इकडचं जे आता ह्या सेम टाईममध्ये म्हणजे सूर्याच्या जवळ असताना हा जो प्लॅनेट आहे तो 1 तासामध्ये जेवढं क्षेत्रफळ व्यापन करतो तेवढंच सेम क्षेत्रफळ हा सूर्यापासून इकडं म्हणजे या अंतरावर म्हणजे सी टू डी हे अंतर जर तो 1 तासात म्हणजे ऑक्युपाय करत असेल तर 1 तासांमध्ये तेवढंच क्षेत्रफळ काय करेल, हा प्लॅनेट सी टू डी ह्या एरियामध्ये व्यापन करेल. याचाच अर्थ काय झाला की जो दुसरा नियम आपल्याला असं सांगतोय की ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा आहे ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे आता ही रेषा कोणती आहे तर ही रेषा आहे एएस आणि ही रेषा आहे सी एस. आता यामध्ये ए बी एस हे जे क्षेत्रफळ आहे, ओके, किंवा आपण असं गृहीत धरूया की ए एस बी हे जे क्षेत्रफळ आहे, ए एस बी हे जे क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ 1 तासामध्ये जर ह्या प्लॅनेटनं कवर केलेलं असेल तर तेवढंच सेम क्षेत्रफळ सी एस डी हे क्षेत्रफळ 1 तासामध्ये त्या प्लॅनेटकडून कवर झालेलं असेल. म्हणजेच इकडं आपण असं म्हणू शकतोय की याच्यामध्ये जे एरिया ए एस बी इज इक्वल टू एरिया सी एस डी. ओके, एरिया ए एस बी इज इक्वल टू एरिया सी एस डी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सेकंड लॉ जो आहे केप्लर्सचा तो अशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. आता जो थर्ड लॉ आहे तो थर्ड लॉमध्ये आपल्याला केप्लर्सनी जो थर्ड लॉ दिलेला आहे तो दिलेला आहे द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे सूर्याची परिक्रमा म्हणजे सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करणारा जो ग्रह आहे त्या ग्रहाचा जो आवर्तकाल आहे. आता आवर्तकाल म्हणजे काय, आता पृथ्वीचा आवर्तकाल किती आहे, पृथ्वीचा आवर्तकाल सूर्याभोवती पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती पिरियड लागतो तर 365 दिवस लागतात. तर हा जो आवर्तकाल आहे हा आवर्तकाल हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच इकडं काय होणार आहे की ज्या वेळेला आपण हा प्लॅनेट जो आहे तो पृथ्वी आहे असं समजा, तुम्ही अर्थ आहे समजा, तर पृथ्वी ज्यावेळेला इथून आपली जी परिक्रमा आहे
आपलं जे रिव्हॉल्युशन आहे ते इकडून ज्यावेळेला स्टार्ट करणार आहे सूर्याभोवती करण्यासाठी, त्यावेळेला तो इकडं जाऊन अशा पद्धतीनं इथं त्याचं ते रिव्हॉल्युशन कंप्लीट होणार आहे. याचा हा संपूर्ण जो पिरियड आहे ना, या संपूर्ण पिरियडला आपण काय बोलतो आहे, टी बोलतो आहे. याचा स्क्वेअर जो असतो तो कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आता डायरेक्टली प्रपोर्शनल ह्या संकल्पनेचा अर्थ समजण्यासाठी तुम्ही माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे ॲक्च्युली ह्या संकल्पना कशा म्हणजे आपण स्पष्ट करून घ्यायच्या, यासाठी माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे. तो सेपरेट व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकताय. तर याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की हा एक अर्थ आहे. तर अर्थला ही कंप्लीट एक इलिप्टिकल ऑर्बिट रिव्हॉल्व करण्यासाठी जो पिरियड लागतो, त्या पिरियडचा जो स्क्वेअर असतो, तो स्क्वेअर हे जे अंतर आहे सूर्यापासून त्या प्लॅनेटचं अंतर, इथं जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा इथलं अंतर तुम्हाला थोडंसं जास्त जाणवतं आहे ना, हे जास्त जाणवतं. इकडचं अंतर तुम्हाला मध्यम जाणवतं, इकडचं अंतर अजून तुम्हाला जास्त जाणवेल. तर याचा आपण काय मिळवणार आहे, ह्या प्लॅनेटपासून सूर्यापर्यंतचं जे अंतर आहे त्या अंतराची आपण काय मिळवणार आहे, एक मीन मिळवणार आहे, त्याची सरासरी मिळवणार आहे. आणि त्या सरासरीच्या घनाला तो काय असतो, जे सरासरी अंतर आहे त्याच्या घनाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो याच्या आवर्तकालाचा वर्ग. म्हणजे इकडं आपण काय म्हणू शकतो आहे की हे जे अंतर आहे म्हणजे सूर्यापासूनचं अंतर, सूर्यापासूनचं ह्या प्लॅनेटपर्यंतचं जे अंतर आहे, ह्या अंतराला आपण काय म्हटलेलं आहे, आर म्हटलेलं आहे. तर हे आर जे आहे, हे आर जितकं इकडचं डिस्टन्स आहे, इकडचं डिस्टन्स आहे आणि इथलं डिस्टन्स आहे, याची आपण सरासरी घेणार आहे आणि त्याचा घन काढून त्या घनाला काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे समानुपाती असतो, असं केपलर्सचा तिसरा नियम सांगतो. ओके, आय होप की हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला खूप चांगला लक्षात आला असेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.